बाहेर छान वातावरण झालेलं आहे आणि अशातच जर जेवणाची चव वाढवणारे गरमागरम आणि पाचक असे रसम जर ताटात असेल तर जेवणाची मज्जा काही दुप्पटच होते। तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल चमचमीत टोमॅटो रसम। सर्दी खोकला झाला असेल तर हे रसम घशाला अगदी आराम देतं। चला तर मग वेळ न वाया घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। रसमसाठी मी इथे साहित्य 3 टमाटर घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरे, नंतर 1 वाटी मी इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे। फक्त चिंच गरम पाण्यामध्ये उकळून त्याचा रस काढून घेतलेला आहे। हळद, मोहरी, चवीनुसार मीठ, मिरे, फोडणीसाठी तेल, नंतर मी इथे 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या, कढीपत्ता, मेथीचे दाणे थोडे घेतलेले आहेत, हिंग घेतलेला आहे। तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। एका पातेल्यामध्ये तुम्हाला जेवढं रसम बनवायचं आहे तेवढं पाणी घालून घ्या आणि त्यामध्ये हे टमाटर चिरून टाकूया। आणि हे आपण उकळून घेऊया जेणेकरून टमाटो त्यामध्ये शिजेल। इथं मी टमाटर उकळण्यासाठी ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला आहे तो तयार करून घेऊया। आपण एक वाटण करणार आहोत। मिरे, जिरे, लसूण आणि हे लाल मिरची देठ काढून आपण बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। तर आपलं टमाटर इथं शिजलेलं आहे। तर ह्याची साल आपण काढून घ्यायची आहे। तर आपण याला थोडा वेळ थंड होऊन देऊया। इथं हे थंड झालेलं आहे, तर आपण याची साल काढून घेऊया। तर साल काढून घेतलेले आहे आणि हे आता हे टमाटर आहे हे बारीक करून घेऊया। हे टमाटो आहे आपण थोडंसं बारीक करून घेऊया। तर अशा प्रकारे मी इथं बारीक करून घेतलेलं आहे। तर आपण हे त्यामध्ये घालून घेऊया। गॅस पुन्हा चालू करून हे उकळी येऊन देऊया, म्हणजे आपण यामध्ये मसाले टाकूया। हे आपण उकळण्यासाठी ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण हा जो चिंचेचा कोळ आहे तो घालून घेऊया। चवीनुसार मीठ, आणि हळद, आणि हे उकळण्यासाठी ठेवूया। रसम उकळेपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल टाकून घेऊया। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये मेथी टाकणार आहोत आणि हे भाजून घेऊया। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकायचा आहे, लाल मिरची, कढीपत्ता, आणि हा जो मसाला बारीक केलेला आहे तोही आपण यामध्येच भाजून घ्यायचा आहे।
मसाला भाजलेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये फोडणी देऊया. इथे आपला रस्सा उकळलेला आहे, तर आपण याच्यामध्ये ही फोडणी टाकूया. आणि वरून गरम पाणी मी इथं घेतलेलं आहे, ते आपण घालूया. आणि ह्याला एक उकळी येऊन देऊया. इथं आपलं रसम तयार झालेला आहे, तर आपण फिनिशिंग साठी कोथिंबीर वापरूया. आणि हे मिक्स करून घेऊया. तर इथं आपलं रसम तयार झालेला आहे. तर इथं आपलं रसमी रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.